नमस्ते बंधूंनो आणि भगिनींनो, आज तुम्हाला ओशो रजनीश यांनी सांगितलेला एक अतिशय मनवेधक असा किस्सा मी सांगत आहे. 3 लोक एका साधूकडे गेले आणि त्या साधूंना सांगितलं की आम्हाला परमेश्वर बघण्याची इच्छा आहे. त्यावेळेस साधूंनी त्या 3 लोकांना पोपट दिले. 3 पोपट दिले. ही गोष्ट आहे, ही खरं असू शकते, खोटी असू शकते, परंतु आपल्याला याच्यातून बोध घ्यायचा आहे. 3 पोपट दिले आणि सांगितलं, जा यांना अशा ठिकाणी मारून या की जिथे तुम्हाला कोणी पाहणार नाही. एक जण गेला, अशा बाजरीचं शेतामध्ये गेला, तो खाली बसला, इकडे तिकडे बघितलं, त्या पोपटाची मुंडी मुरगळली आणि तो साधूकडे आला आणि सांगितलं की मी अशा पद्धतीने पोपटाला मारलेला आहे. साधूने सांगितलं, जा तुला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. दुसरा जण रात्री एका घरामध्ये गेला, दरवाजा खिडक्या सगळ्या बंद करून घेतल्या, लाईट बंद करून घेतला, म्हणजे त्या काचा दिवा विझून टाकला, त्या पोपटाची मुंडी मुरगळली आणि आला आणि त्या साधूला सांगितलं, वर्णन करून मी असं केलं. साधूने सांगितलं, तू जा, तुलाही परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. पण तिसरा, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, तो आलाच नाही. ज्यानंतर तो 15 दिवसानंतर आला, त्या साधूने विचार केला, हा कुठे गेला. 15 दिवसानंतर आल्यानंतर तो साधूकडे मान खाली घालून उभा राहिला आणि सांगितलं, मला माफ करा, मी या पोपटाला मारू शकलो नाही. साधूने सांगितलं, अरे पण काय, अहो मी इतके ठिकाण पाहिले पण मला एकही ठिकाण असं भेटलं नाही की ज्या ठिकाणी मला कोणी पाहते. म्हणून मी शेवटी एका भुयार घरात गेलो आणि भुयार घरात गेल्यानंतर त्या ठिकाणी मला अत्यंत आनंद झाला की कितीतरी दिवसानंतर मला असं ठिकाण सापडलं, मला कोणी पाहत नाही आणि मला खूप आनंद झाला. मग मी त्या पोपटाला मारणार तर माझ्या लक्षात आलं, पण माझे डोळे तर त्याला पाहते ना. मग मी माझे डोळे बांधून घेतले. म्हणजे मग नंतर मी त्याला मारणार तर माझ्या लक्षात आलं, पण तो पोपट तर मला पाहते ना. आणि तुम्ही सांगितलं की तुला कोणीच नाही पाहिलं पाहिजे, मी त्या पोपटाचे डोळे बांधून घेतले. म्हणजे मग पुढे मग मी त्या पोपटाला मारणार तर माझ्या लक्षात आलं, तो सर्व शक्तिमान परमेश्वर तर मला पाहते ना. म्हणून मी तुमच्याकडे परत आलो. त्या साधूने त्याला जोरात घट्ट मिठी मारली आणि सांगितलं की तुला परमेश्वर भेटले, परमेश्वराचं अस्तित्व तुला भेटलं. बंधूंनो, या कथेतून काय सांगणं आहे ओशो रजनीशच्या, की कणकण में है भगवान. तुम्हाला असं वाटतं की आपल्याला कोणीच पाहत नाही, परंतु परमेश्वरचं पाहतो ना. म्हणून तुम्ही परमेश्वराला जपलं पाहिजे, परमेश्वराला घाबरलं पाहिजे, म्हणजे तुमच्या हातातून चुका होणार नाही. मागं एक किस्सा सांगितला होता. एक वडील आपल्या मुलीला घेऊन शेतामध्ये गेले आणि सांगितलं, मी बेटा हे धान्य चोरीत आहे, तू फक्त बाहेर लक्ष दे आणि कोणी आलं तर मला सांग. थोड्या वेळानं ती मुलगी म्हणाली, पप्पा तुम्हाला कोणीतरी पाहत आहे, कोणीतरी आलेलं आहे, बाहेरून पाहतं तर कोणीच नाही. पुन्हा ते मध्ये गेले, पप्पा तुम्हाला कोणी पाहते. वडिलांना वाटलं आता दुसऱ्या वेळेस खरोखर कोणीतरी पाहत असेल, बाहेरून पाहतं तर कोणीच नाही. आणि वडील चिडले, आता जर खोटं बोलली तर मी तुझ्या कान फुडीत माग घेईन. तिसऱ्या वेळेस मुलगी म्हणाली, पप्पा मी खरं सांगते, तुम्हाला कोणीतरी पाहत आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. वडील आले, कोणीच नव्हतं. इतक्या जोरात वडिलाने त्या मुलीला मारलं. ती मुलगी रडायला लागली आणि सांगितलं, मूर्ख, कोण पाहते. तिनं सांगितलं, पप्पा तुम्ही काय सांगितलं, कोणी पाहत नाही, पण परमेश्वर तर आपण काय करतो ते पाहत आहे ना. वडिलांनी रडत रडत त्या मुलीला खट्ट मिठी मारली. या उदाहरण काय लक्षात येतं की आपण जे बी काही करतो, भ्रष्टाचार,
कोणाला फसवणं, कोणाची बददुआ घेणं, कोणाचं मन दुखवणं, कोणाचं छळणं, शारीरिक हिंसा करणं, मानसिक हिंसा करणं, आपण जे बी काही करतो, तुम्हाला काय वाटतं कोणी पाठ नाही? जैसी करनी करेगा वैसा फल देगा भगवान, हे गीता का ज्ञान. कोणीतरी तुम्हाला पाहतं हे भान तुम्हाला ज्या दिवशी असेल ना, त्या दिवशी तुम्ही महान झाल्याशिवाय राहणार नाही आणि उत्कृष्ट जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार.